हाय फ्रेंड, मी वर्षा गृहिणी स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी अशी पारंपरिक पुरणपोळी एकदम सोप्या पद्धतीने. आणि सण त्योहार म्हटलं का पुरणपोळी ही लागतीच. आणि आता आंब्याचा सीझनसुद्धा चालू आहे, तर आमरस पोळीसुद्धा खूप छान लागते. तर इथे घेतलेली आहे मी अर्धा किलो डाळ, अर्धा किलो साखर आणि विलायची किंवा विलायची पावडर. तर इथे मी कुकरमध्ये डाळ टाकून धुवून घेत आहे. इथे मी डाळ ही स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी ओतून डाळीच्या वरती इथपर्यंत पाणी टाकायचं आहे आपल्याला. मी अशा प्रकारे अंदाज काढत असते पाण्याचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्या 5 किंवा 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि हळदसुद्धा टाकू शकतो आपण, पण मी नाही वापरत हळद. तर डाळ शिजेपर्यंत इथे पीठ मळून घेते मी. या चमचनी चमचभर मीठ टाकायचं आहे आपल्याला. जास्तीचं मीठ नाही टाकायचं पुरणपोळीच्या पिठामध्ये. तर इथे मी आता थोडं थोडं पाणी घालून मळून घेते हे पीठ. जास्तीचं मीठ टाकलं तर पोळी कडक होती, म्हणून मीठ कमीच टाकायचं शक्यतो. तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे गोळा बनवलेला आहे एकजीव. त्याच्यानंतर परत थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि अशा मुठी द्यायच्या, म्हणजे आपलं पीठ हे एकसारखं मळलं जातं. तर मी अशा प्रकारे हा गोळा बनवलेला आहे. आता याला मी 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. त्याच्यानंतरच पोळ्या बनवायच्या थोडं मुरल्याच्या नंतर. तर पीठ मळेपर्यंत मी डाळ शिजली का ते बघून पुरण बनवून घेते. तर इथे डाळ आपली छानशी अशी शिजलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक पातेलं आणि त्याच्यावरती चाळण ठेवली पुरण गाळायची. आणि त्याच्यावर ही पूर्ण डाळ ओतून घेत आहे. पहिले याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं, त्याच्यानंतरच हे पुरण काढून घ्यायचं चाळणीतून. तर मी आता ही डाळ 2 मिनिटासाठी अशीच ठेवणार आहे. तर इथे छानशी अशी डाळ कोरडी झाली. त्याच्यानंतर मी पातेल्यात पहिले थोडीशी साखर टाकते, पातेल्याला अशी लावून घेते आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरतून डाळ गाळून घेते. आणि अशी पळीच्या साहाय्याने किंवा चमचच्या साहाय्याने गाळायची आहे डाळ. तर इथे मी सर्व डाळ बारीक करून घेतली अशा प्रकारे आणि साखर ओतून घेतली वरतून. आणि अर्धा चम्मच विलायची पावडर टाकली. अर्धी साखर मी अगोदरच टाकली होती, म्हणजे गरम करताना ते जेणेकरून बुडाला डागू नये म्हणून अगोदर साखर थोडी टाकून घेतली ना, मग ते बुडाला डागत नाही. तर आता मी याला गॅसवरती ठेवून बारीक गॅस करून याचं पाणी होईपर्यंत याला परतवतच राहायचं आहे अशा प्रकारे. तर इथे बघू शकता कसं छानसं असं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे पातळ झालं. आणि याला असं परतवतच राहायचं जेणेकरून बुडाला डागणार नाही. आणि इथं परत मी 2 मिनिट परतवून घेतलं आणि पुरण अशा प्रकारे तयार झालेलं आहे घट्टसं. तर इथे हे पुरण तयार झालेलं आहे. आता याला गार करून घ्यायचं थोडंसं, खूप गरम आहे म्हणून. आणि पातळ असतं ते पण घट्ट होऊन जातं गार करून घेतल्याच्या नंतर. तर मी ते एका परातीत ओतून घेतलं आणि याला असं परतवून 2 मिनिटं गार होऊ देते. त्याच्यानंतर परत परतवून घेतलेलं आहे.
चम्मचनी. तर इथे पुरण छानसं असं गार झालेलं आहे आणि पोळ्या करण्यासाठी तयार झालं. तर पिठाला परत थोडासा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं. तर इथे मी थोडंसं तेलाच्या हाताने परत पीठ मळून घेते. म्हणजे अशा प्रकारे पीठ मळलं ना तर आपली पोळी अशी नरम आणि लुसलुशीत येते आणि फुटत पण नाही शक्यतो. चला तर मग आता पीठ माझं तयार झालेलं आहे आणि मी आता पोळ्या करायला घेत आहे. तर इथे मी 2 चम्मच तूप गरम करून घेतलं पोळ्याला लावण्यासाठी आणि तावासुद्धा छानसा असा तापलेला आहे. तर इथे मी एवढा असा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि जेवढा पिठाचा गोळा घेतला तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे वाटी बनवून घ्यायची त्याची. कडेला थोडी पातळ आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं. अशा प्रकारे त्याच्यानंतर त्याच्यात आता पुरण भरून घ्यायचं आहे आणि असं वरती आणायचं, मोदक सारखं करायचं आहे आपल्याला त्याचं. अशा प्रकारे आणि ते पीठ काढून टाकायचं उरलेलं. हलक्याशा हाताने दाबून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ लावून जसं की आपण ज्वारीच्या भाकरीसाठी करतो तसं बनवायचं. कडेला थोडं पातळ बनवायचं आणि मध्यभागी थोडंसं जाडसरच ठेवायचं. अशा प्रकारे आता आपल्याला खालच्या बाजूला पीठ लावून घ्यायचं थोडंसं आणि हलक्याशा हाताने लाटून घ्यायचं आहे. जास्त जोरात लाटलं तर मग पोळी फुटती, त्याच्यामुळं हलक्याशा हाताने लाटून घ्यायचं आहे. पहिले थोडं मध्यभागी लाटून घ्यायचं, त्याच्यानंतर कडेला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथे माझी पोळी ही तयार झालेली आहे. आल्हादी उचलून तव्यावर टाकायची. तर इथे तव्याला मी अगोदर तूप लावून घेतलं थोडंसं आणि नंतर पोळी टाकली. त्याच्यानंतर वरतून आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं अशा प्रकारे आणि पलटी मारायची आणि असं कडेला दाबून घ्यायचं म्हणजे कच्ची राहणार नाही. तर इथे आपल्याला पूर्ण पहिले खालची बाजू भाजून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच पलटी मारायची म्हणजे अशी छानशी पोळी फुगेल. आणि कशी वाटली पुरणपोळीची रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.